Nepali DJ Daya, proprietor Chandrakant Matre and Sachin Bhoir were live by Prince Movies, proprietor Ravi Gulvi and team Triple S Live, Dane Cable आणि SMP चॅनलवर त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून 192 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते। YouTube हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर नक्कीच लिंक आपण टाकू शकता आणि स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करू शकता। tenniscricket.in ही देखील एक वेबसाईट आहे। त्याचप्रमाणे क्रिक लाईव्ह, त्याचप्रमाणे चौका.in हा देखील एक वेबसाईट आहे, त्याच्यावर क्रिकेटचे अपडेट्स टाकू शका। चौका.in हे एक असं सॉफ्टवेअर आहे की त्यामध्ये फक्त स्कोअर अपडेट करायचे असतात, नावं टाकायची असतात आणि तुमची समरी, तुमचा ग्राफ, तुमचे किती रेकॉर्ड्स आहेत ते ऑटोमॅटिक त्या चौका.in या वेबसाईटवर ऑटोमॅटिक ग्राफ येतात, ऑटोमॅटिक रेकॉर्ड निर्माण होतात आणि ते सदैव कायम राहतील त्या वेबसाईटवर। अजय आणि कृपेश ही सलामीवीर जोडी DSDचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कल्पित पाटील दिव्यावरून नक्कीच या संघाला आणि खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा कळवतात। धन्यवाद कल्पित पाटील। निलेश ऐवजी निंबोली संघाचं पहिले षटक मुंडोरा यांकडून। पहिला चेंडू हलक्याताना फक्त चेंडूला लेट कट करतोय, स्टीअर करण्याचा प्रयत्न, चेंडू फ्लाय स्लिप गली क्षेत्रामधून आपण पाहतोय, डीप थर्डमॅन कडे जातोय, 4 धावांसाठी खासदार चौकार। या संघाविरुद्ध लढत देईल। लक्षात ठेवा, दोन्ही संघांनी ऐवजीश्वर निंबोली आणि दिवा स्पोर्ट्स दिवा या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाविरुद्ध लढत देईल। आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा। निलेश पुढचा चेंडू, नक्कीच रनअप मध्ये थोडासा बिघाड, अजय थोडासा तयारीत होता की चेंडू माझ्याकडे येईल की काय, मात्र अजय याच्या चेहऱ्यावर एक हास्य। भिवंडी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, अजय हा एक तंत्रशुद्ध फटके खेळण्यामध्ये माहिर टेक्निकल बॅट्समन म्हणून ओळखलं जातं। सध्या धनेश 11 कुकसे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय। पुढचा चेंडू निलेश, फोल्टर डिलिव्हरी, स्वीप करण्याचा प्रयत्न, टेक्निकल शॉट, बॅक टू बॅक दुसरा चौकार, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर करतोय, खासदार चौकार। नामांकित समालोचक यांनी या स्पर्धेची दखल घेतलेली आहे। YouTube वर नक्कीच हे सर्व व्हिडिओज लाईव्ह टेलिकास्ट ते पाहतात आणि एक आकर्षक स्पर्धा, भिवंडी तालुक्याचं वैभवशाली क्रिकेट म्हणून नक्कीच या स्पर्धेला त्यांनी उल्लेखलं आहे आणि त्याबद्दल नक्कीच महाराष्ट्रभर या टेनिस विश्वातील या भिवंडीतील या स्पर्धेची चर्चा रंगताना सर्व दिग्गज समालोचक, त्या टेनिस ग्रुप समालोचक ग्रुप आहे त्यावर नक्कीच चर्चा करतात आणि त्यावर चर्चा नक्कीच होणार आहे। पुढचा चेंडू निलेश, चौकारांच्या हॅट्रिकवर अजय हलक्यानं फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू वळतोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये। वेगवान गोलंदाज आपण पाहतोय निलेश याला, वेगवान चेंडूची हाताळणी करतोय। अंतिम क्षणाला जो यॉर्कर बद्दल चेंडू होता त्याला फक्त हलक्याताने चेंडूला दिशा देतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये। 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 वर। एक चांगली पायाभरणी दिवा स्पोर्ट्स दिवा आणि अजय मार्फत। पुढचा चेंडू निलेश राईट ओव्हर द विकेट, कृपेश प्रथमच स्ट्राईकला आहे। सुरेख चेंडू, इथे मात्र आपण पाहतोय खेळायचं तो ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक होतोय, मात्र चेंडू पायावर लागतोय आणि वळतोय तो पॉइंट क्षेत्रामध्ये। सुभाष धुमाळ हा देखील टेनिस क्रिकेट जो समालोचकांचा ग्रुप आहे त्यामध्ये सामील आहे। त्याचप्रमाणे संदीप बागुल हा देखील एक समालोचक आहेत, ते देखील सामील आहेत भिवंडी क्रिकेट मधून।
10 धावा पुढचा षटक पुढचा चेंडू आता मात्र अराउंड लेग आणि मधली यष्टी इथे उद्ध्वस्त होतोय वाकली जाते आणि अजय भोईर त्रिफळाचीच्या सुरुवात बाद शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता स्वीप करण्याचा प्रयत्न होता आपण पाहिलं की आर्म ऍक्शन पायांची मूवमेंट सर्व काही दर्शवत होतात की हा शॉट स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय अजय मात्र अराउंड लेग सरळ मधली यष्ट इथे वाकवली जाते आणि अजय भोईर दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचा धुरंधर एका उत्तम सलामीवीर मात्र त्रिफळीच्या स्वरूपात बाद होतोय क्रमांक 3 वर मैदानाच्या आत येतोय कुणाल एक महत्वपूर्ण फॅक्टर असेल कारण बरेचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं कुणालला एक चांगली फलंदाजी एक चांगला विस्फोटकपणा तो सादर करतोय मॅगी 11 या संघामार्फत नक्कीच ओपन क्रिकेट खेळतो कुणाल आणि तो मग ग्रामीण क्रिकेट मधून आपण बघतोय घरच्या संघामार्फत डीएसडी दिवा स्पोर्ट दिवा संघाचं प्रतिनिधित्व करतोय सचिन म्हात्रे कपिल म्हात्रे पप्पू यांच्याकडून नक्कीच दिवा स्पोर्ट दिवा या संघाला हार्दिक शुभेच्छा आता मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टींच्या समीप चेंडू जातोय जागते रहोचा आदेश देणारा चेंडू आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची सांगता समाप्त होते आणि 10 फलकावर धावा आहेत 10 एक बाद 10 धावा पहा कशा पद्धतीने शफल क्रॉस होऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र निलेशनं नक्कीच बॉडी लँग्वेज ओळखली होती आणि त्याच अनुकूल परिस्थितीमध्ये उजव्या यष्टींच्या समीप एक वेगवान चेंडू उसळी प्राप्त झालेला चेंडू हाताळतोय आणि प्रभावित करतोय कुणालला आणि फलंदाज गाफील राहतोय कुणाल पहिलं षटक समाप्त 1 बाद 10 धावा एक चांगली सुरुवात दिवा स्पोर्ट दिवा या संघामार्फत जरी 12 धावा ही पोषक सरासरी म्हटलं तर मात्र सुरुवात नक्कीच चांगली करताना अजय मार्फत दिवा स्पोर्ट दिवा संघ अजय बाद होतोय मात्र दोन्ही राशीतील एकाच राशीचे खेळाडू आपण कृपेश आणि कुणालला पाहतोय एकाच राशीतल्या खेळाडूंना नक्कीच एक चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी दर्शवावी लागेल दिवा स्पोर्ट दिवा या संघाच्या एका चांगल्या धावसंख्येच्या उभारणीसाठी आई वजेश्वरी निंबवली या संघासाठी योगेश जिगुळवी आणि त्याचप्रमाणे निंबवली परिसरातील बऱ्याचशा क्रीडा रसिकांकडून हार्दिक शुभेच्छा येत आहेत राजा येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन माझ्या समवेत या नक्कीच रात्रीच्या समयी फक्त एकमेव माझा साथीदार सुभाष धुमाळ प्रमोद पाटील गेला ज्ञानेश्वर चिकणे गेला आणि तदनंतर सर्वांना रजा देताना सिद्दीक भाबे गेला म्हणजे रजा घेऊन गेले उद्या येतील आता मात्र पूल करतोय चेंडू वळतोय वन बाउंड चेंडू अनऑथराइज्ड क्षेत्र क्लिअर करतोय दमदार खासदार चौकार वातावरण थंड आहे गोड गुलाबी हवा वाहते मात्र गरम करताना हा दमदार फटकार वाघाची दहाड फोडला पहाड चेंडू सीमारेषा पार दर्जेदार खासदार चौकार 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते वेगाने ती 14 वर जिवंतपणा क्रिकेटचा सन्मान भिवंडी क्रिकेटचा आदर हा नक्कीच अशाच प्रकारच्या फलंदाजीतून आणि अशाच प्रकारच्या क्रिकेटच्या सादरीकरणातून या स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्त होतोय संपूर्ण विश्वभर पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट आता मात्र उजव्या यष्टींच्या समीप चेंडू जातोय रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जास्त उसळी प्राप्त झाली होती राजा याच्या चेंडूवर आणि पंच अचूक निरीक्षण करतात नियम क्रमांक 25 चा आधार घेताना आपले दोन्ही हात समांतर दिशेने फैलावून वाईट चेंडूची खूण करवतात अतिरिक्त धाबीने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 25 वर विजेता संघ लढत देईल विकी स्पोर्ट्स कुकसे ग्रामीण पूल मधील संघाविरुद्ध पुढचा चेंडू राजा सुरेख चेंडू इनसाइड आउट चेंडू वळतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून पुन्हा एकदा वन बाउंड चेंडू क्षेत्र क्लिअर करतोय 4 धावांसाठी
इथे जतीन भोईर आई वजश्री लिंबवली या संघासमोर सट्टा लावतोय. 4 धावा आणि धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली 19 वर. 19 धावा. जागते रहो असा आदेश देणारी ही स्पर्धा. आपण पाहतोय प्रत्येक क्षणाला वेगळं चित्र, वेगळी रंगत निर्माण होतं या स्पर्धेत. ग्रामीण क्रिकेट आहे, मात्र नक्कीच सिटी क्रिकेटला लाजवेल असं प्रदर्शन. पुन्हा एकदा ऑन दी अप, ऑन दी राईज. आता मात्र चेंडूला फ्लिक करतोय, मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय दर्जेदार खासदार षटकार. पाऊस पडतोय, अभिजित खुश होतोय, जतीन नाराज होतोय. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचलेली 25 वर. एक चांगली फलंदाजी, एक चांगलं प्रगल्भ क्रिकेट. धावफळ कबर धावा आहेत एकंदरीत 25. धावा. इथे 3 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा खर्च करताना राजा मात्र खुश झाली प्रजा. इथे आपण पाहतोय कृपेशची बॅट टळपली जाते. कुणाल शांत आहे, मात्र कृपेश आक्रमक पवित्र्यानं लगेच चांगली फलंदाजी करतोय. मंगेशजी भोईर शिळमता 40+ वळ संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू लगेच इथे या स्पर्धेला एक चांगले योगदान देत आहेत. उद्या स्पर्धेचा 6वा दिवस असेल आणि 6व्या दिवसाचे जे सामने आहेत त्याची रूपरेषा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता मात्र नक्की झेल होण्याची दाट शक्यता आणि अप्रतिम झेल. 2 तुम्हारी तो 1 हमारे. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. नक्कीच दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचं प्रदर्शन पाहून नक्कीच कल्पित पाटील देखील खुश होत आहेत आणि आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा कळवत आहेत. धन्यवाद कल्पित पाटील. तर उद्याचे सामने आपण पाहतोय की पहिला सामना जो होणार आहे तो गावदेवी वडगर विरुद्ध गावदेवी अंजूर. तदनंतर वीर तानाजी दापोडे विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपडा. तदनंतर जयदुर्ग सुरई विरुद्ध जय बजरंग गोरसई. पुढचा चेंडू नक्कीच एक ऑकवर्ड लुक मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मी कल्पित पाटील यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचे समर्थक मार्गदर्शक कल्पित पाटील यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. योगेशजी भोईर साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजा पुढचा चेंडू रिव्हर्स हुक खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स हुक केला जातोय आणि 1 बाउंड चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावांसाठी अप्रतिम खासदार चौकार.
एक स्ट्रोक 4 धावांसाठी. नक्कीच कुमार सिद्धेश कपिल पाटील साहेब देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत आणि नक्कीच एक अविस्मरणीय स्पर्धा, भिवंडी क्रिकेटचा सन्मान देणारी स्पर्धा, खासदार चषक 2017 या स्पर्धेला नक्कीच योगेश भोईर साहेबांना खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे देवा स्पोर्ट्स देवा या संघाला मनपूर्वक हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा कळवत आहेत. धन्यवाद कुमार सिद्धेश कपिल पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. ग्रामपंचायत सरपंच देवापुरी हे देखील युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी निगडीत आहेत, त्यांचं धन्यवाद. तर शेवटच्या चेंडूवर 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली 29 वर. कल्पित पाटील यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. तिसरं षटक हाताळण्यासाठी मुंडुरा एंड कडून इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आई वजीश्री निंबोली या संघाचा सुदर्शन. महत्वपूर्ण गोलंदाजी सुदर्शनची ठरेल कारण तिसरं षटक महत्वाचं आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि आई वजीश्री निंबोली या संघाच्या दृष्टीनं सुदर्शन मार्गस्थ होताना सामना करतो डावखुरा फलंदाज विक्की. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला इथे लिफ्ट करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. बॅकलेनला थोडस वर घेऊन चेंडूला ऑन दी राईन्स खेळण्याचा प्रयत्न, मैदानाचं सौंदर्य सादर केलं होते. मात्र तत्पूर्वी एक धाव प्राप्त होताना मिड ऑन मधून एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचलेली एकंदरीत 30 वर. 30 धावा. सचिन म्हात्रे असेल, कपिलजी म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे पप्पूजी असतील किंवा दिवा स्पोर्टचे सर्व खंदे समर्थ असेल, नक्कीच मार्गदर्शन चांगलं देतात दिवा स्पोर्ट दिवा या संघाला. वेळ कमी खर्च करावा मी विनंती करतोय. विकी आणि कुणाल ही महत्वाची जोडी आहे दिवा स्पोर्ट दिवा या संघाची. धावगतीला एक चांगली आकार देणारी फळी म्हणून ओळखलं जातं. पुन्हा एकदा सुदर्शन खेळ थोडासा थांबतोय. फ्लडलाईट्स धावफलकावर धावा आहेत त्या 2 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत 30 धावा. सरासरी जर आपण पाहिली तर जवळपास 14.20 ची सरासरी लागतोय फलंदाजी करताना DSD दिवा स्पोर्ट्स दिवा संघ. आज आपण पाहतोय की भिवंडीमध्ये प्रत्येक स्पर्धा एक वेगळ्या ढंगात, एक वेगळ्या रंगात क्रीडा रसिकांसमोर सादर होताना बाली ट्रॉफी संपते. ओपन क्रिकेटचा हंगाम संपतोय. तदनंतर आपण पाहतोय तिहेरी मिश्रण असलेली स्पर्धा 40+ भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी शहरी असे तिन्ही प्रकार असलेली स्पर्धा खासदार चषक 2017 ही स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी एक पर्वणी, एक मेजवानी आणि क्रीडा विश्वासाठी एक नक्कीच देणगी ठरणारी स्पर्धा. अभिजित पाटील नक्कीच दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या प्रदर्शनावर खुश आहेत आणि जतीन भोईर हे थोडेसे नाराज आहेत. आजचा दिवस आपण पाहतोय शुक्रवार आहे आणि त्यामुळे शुक्रवारच्या प्रहरी थोडस वेग जतीन भोईर मार्फत केले जाते. The best new platform for the cricket खासदार चषक 2017 MP कप 2017 असं इंग्रजीमध्ये, मात्र मायबोलीमध्ये मराठी भाषेमध्ये खासदार चषक 2017 असं नामकरण. एक चांगला लोगो या स्पर्धेचा आपण पाहतोय.
फक्त 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि तदनंतर आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा संलग्न होऊ. या ऐकूया एक नक्कीच 1947 1932 काळातील एक जुनं गीत. नीलू मात्रे, चंकी मात्रे आणि जतीन पाटील यांच्याकडून दिवा स्पोर्ट्स दिवा DSD ला हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा येत आहेत. दापोडे विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपडा. तिसरा सामना बालाजी स्पोर्ट्स ओपन पूल मधील सामना असेल. बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध वक्की स्पोर्ट्स मापोली हा तिसरा सामना असेल. तदनंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूल मधील जयदुर्गा सुरे लढत देईल जय बजरंग गोरसई या संघाविरुद्ध. तदनंतर पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेट जय भोलेनाथ सरलीपाडा लढत देईल एकविरा स्पोर्ट्स मानकोली या संघासमोर. तदनंतर ओपन पूल मधील सामना मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध युतिका स्पोर्ट्स असा सामना असेल. तदनंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूल न्यू एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर विरुद्ध पॉवर स्पोर्ट्स शेलार. तदनंतर ओपन पूल मधील सामना असेल पॉइनियर स्पोर्ट्स विरुद्ध ट्रिपल एस स्पोर्ट्स. तदनंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूल दत्तकृपा स्पोर्ट्स गोरसई विरुद्ध जयमान टेंबिवली. तदनंतर पुन्हा एकदा
ओपन पूल मधील सामना असेल महेंद्र स्पोर्ट्स विरुद्ध मराठा पंजाब. तदनंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूल मधील सामना असेल श्री गणेश बरोडी विरुद्ध काजल स्पोर्ट्स पूर्णा. आणि शेवटचा सामना असेल तो इथे ओपन पूल मधील नाना स्पोर्ट्स विरुद्ध विहान मीत कुमार. अशी उद्याची रूपरेषा, उद्याचे सामने जे होणार आहेत. एकंदरीत 12 लढती उद्या पाहायला मिळणार. थोड्याच वेळात लगेच फ्लडलाईट्स चालू होतील, कारण एका बाजूला आपण पाहतोय 2 मनोरे 2 टॉवर्स हे बंद झालेत आणि तिकडचं जनरेटर हे बंद झाल्या कारणास्तव सामना थांबलेला आहे. मात्र क्रीडा रसिक आमच्याशी निगडीत आहेत, आमच्याशी अजूनही जोडलेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून, SSS लाईव्ह, डेन केबल आणि SMP चॅनलच्या माध्यमातून. नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय सन्माननीय योगेश भोईर साहेब यांच्या वतीनं, कारण ही स्पर्धा भिवंडीचा सन्मान आहे, भिवंडी क्रिकेटचा आदर आहे. तिन्ही प्रकार आपण पाहतोय 40+ भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी सिटी.
ऍडव्होकेट प्रथमेश मैदानाच्या आत उतरतोय. विकी नक्कीच त्याला थोडंसं कान मंत्र एक सल्ला देतोय की कशा प्रकारचं क्रिकेट चालू आहे, आपली रणनीती काय आहेत, आपले डावपेच काय आहेत आणि त्याच अनुषंगानं तुझं देखील प्रदर्शन मिळावं, तुझी साथ मला हवी आहे. पाहिजे सुदर्शनला तर सुयश मिळते, ऐवजीशी निंबवली संघाला एक नक्कीच चांगले संकेत देताना गोलंदाज सुदर्शन, कारण त्याची प्रभावी गोलंदाजी कारणीभूत ठरते कुणाल याला झेलबाद होण्यासाठी. 3 गडी बाद धावफलकावर धावा आहेत त्या 30 धावा, 30 षटक प्रगतीपथावर, षटकातील 3रा चेंडू, लोअर फुलचा चेंडू, इथे मात्र चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय सरळ 6 धावांसाठी. 6 धावांनी खातं उघडणारा आणखीन एक भिवंडीतील नामांकित खेळाडू ऍडव्होकेट प्रथमेश. तीस धावा, 30 षटक प्रगतीपथावर, 3 चेंडू हाताळतोय सुदर्शन, 7 धावा खर्च करतोय आणि एक बहुमूल्य गडी कुणाल याला तो बाद करतोय. बॅक टू क्रिकेट नाव. विजेता संघ लढत देईल विकी स्पोर्ट्स कोकसे या संघाविरुद्ध. सुदर्शन व्यंकटपती राजू जशा प्रकारे गोलंदाजी प्रत्याकरण करतात तशाच अँगलने तशाच मुवमेंटने गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट सामना करतोय ऍडव्होकेट प्रथमेश. शॉर्ट रनअप, नक्की चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायचीची दात, पंच उचलून देतात नियम क्रमांक 36 च्या अनुषंगाने फलंदाज ऍडव्होकेट प्रथमेश पायचीच्या स्वरूपात बाद.
बाद ऑपरेटर देखील थोडेसे विस्तारतायत की फ्री हिट होती पहा कधी कधी लगेच फलंदाज देखील कधी कधी चुकतात आमचे डीजे ऑपरेटर देखील थोडेसे गाफेल होत आहेत हिमाली डीजे आणि जय डीजे धावफलकावर धावा आहेत त्या एकंदरीत 40 धावांचा टप्पा करतोय पूर्ण करतोय डीएसडी अजूनही तिसरं षटक संपत नाहीये धावा देखील मिळत आहेत गडी देखील मिळत आहेत आणि अवंतर धावा देखील मिळत आहेत आणि चेंडू देखील जास्त मिळत आहेत सुदर्शन पुढचा चेंडू पुणे दाखवू टप्प्याचा चेंडू हुक खेळण्याचा प्रयत्न डावी यष्टी सोडून जातोय पंच नियम क्रमांक 25 दर्शवतायत वाईट चेंडूचा इशारा स्वैर चेंडू सुदर्शन जास्त हाताळतोय मात्र प्लस फॅक्टर असेल तो गडी बाद करतोय जरी चेंडू स्वैर असतील तरी मात्र गडी बाद होताना दिसत आहेत डीएसडी चे पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय खासदार षटकार
वेळ निघून गेल्यानंतर फक्त शिल्लक राहतो तो पश्चाताप. आपण बघतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडूला ऑन दी राईज खेळण्यात घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा सन्मान न केला गेला आणि आपण बघतोय चेंडू जो ब्रह्मास्त्र हाताळला होता तो वेध घेतोय उजव्या यष्टीचा आणि फलंदाज इथे जयेश त्रिफळजीच्या स्वरूपात बाद होतोय. आता मात्र बाळा येतोय स्ट्राईक वर. चौथं आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. जतीन भुईर थोडेसे खुश. विनोद षटकातील पुढचा चेंडू. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. एक चांगल्या चेंडूची हाताळणी इथे आपण पाहतोय विनोद मार्फत. बॅक टू बॅक 2 चेंडूवर प्रभाव दिसतोय, गुणवत्ता दिसते ती चांगल्या गोलंदाजीची. विनोद षटकातील पुढचा चेंडू बाळासाठी. आता मात्र नक्कीच दाद मागितली होती आणि दंचांनी ती दाद उचलली आणि पायचीचा करार दिला. आणखीन एक फलंदाज बाद. तुमच्या मिळाला. राश 48 वर 8. 47 धावा झाल्यात. प्रिन्स मूव्हीज 47 धावा. 3 षटक आणि 3 चेंडूची हाताळणी झाली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. प्रिन्स मूव्हीज जो जी कुठली इव्हेंट करतो ते नक्कीच सक्सेसफुल करतो आणि रवी गुळवी त्यामागचं सूत्रधार असतो. 100 पैकी 100 मार्क्स रवी गुळवी अँड प्रिन्स मूव्हीज. मनोज येतोय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. एक द्विधा मनस्थितीमध्ये खेळायला फटका प्रभावित करतोय यष्टीरक्षकाला. 22चा इशारा. अतिरिक्त धावेने 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचली 49 वर. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा, तिसऱ्या षटकात 18 धावा. मात्र चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय विकेटची पतझड आणि धावांची इथे मात्र थोडीशी मंदी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा देतोय. 1 बाउंड चेंडू लॉंग क्षेत्र क्लिअर करतोय. वाघाची दाढ फोडला पाड. चेंडू सीमारेषे पार. खासदार चौकार. पहिल्या चेंडूवर गडी बाद, तदनंतर चेंडू निर्धाव, तदनंतर गडी बाद, तदनंतर चेंडू आपण पाहतोय की 22च्या स्वरूपात आणि तदनंतर या 4 धावा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा अप्रतिम खासदार चौकार. फलंदाजी इथे मात्र सादर करतोय विनय हा फलंदाज. 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं इथे 15 धावांचं योगदान देतोय तो विनय आणि एकंदरीत धावफलकाला धाव आकारणी मिळते ती 56 वर. 57 धावांचं उद्दिष्ट असेल आई वजश्री निंबवली या संघासमोर. या ऐकूया सुमधुर गीत आणि तदनंतर परत येऊया मैदानाच्या आत.
सामन्याला सुरुवात करावी पंचांना विनंती असेल. दोन फलंदाज मैदानाच्या प्रवेश करतायत. आपण पाहतोय ऐवजीशी निंबवली संघाचे दोन सलामीवीर शिलेदार मैदानाच्या आत जाताना. पहिलं षटक हाताळण्यासाठी DSD दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचा महत्वपूर्ण गोलंदाजी मार्कवर येतोय मनोज भोईर मैदानाच्या आत. एक महत्वाचा गोलंदाज ओपन आणि ग्रामीण क्रिकेट मधील. धनेश 11 कोकसे या संघामार्फत प्रतिनिधित्व करतो ओपन क्रिकेटचं. तर ग्रामीण क्रिकेटमध्ये घरच्या संघामार्फत DSD दिवा स्पोर्ट दिवा या संघासाठी योगदान देतोय. सलामीवीरांच्या भूमिकेत आपण बघतोय ऐवजीशी निंबवली संघाचा हार्ड हिटर बॅट्समन विशाल. राजाने नक्कीच गोलंदाजीमध्ये राजाप्रमाणे धावा खर्च केल्या होत्या. 19 धावा. आता त्या 19 धावा त्याला पूर्ण कराव्या लागतील. नऊ धावा खर्च केल्या होत्या विनोदनी अंतिम षटकामध्ये. मनोज मुंडोरा एंड कडून गोलंदाजीला प्रारंभ करतोय. तमाम क्रीडा रसिकांकडून दोन्ही संघांना हार्दिक सदिच्छा शुभेच्छा. 57 धावांचं लक्ष्य आहे. 14.25 ची सरासरी आवश्यक हे 57 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी. फुल टच डिलिव्हरी सरळ चेंडूला इथे दिशा देतोय. चेंडू वळतोय मिडविकेटच्या वरून 6 धावांसाठी JC गेंद वैसी नसिहत खासदार षटकार. एक चांगली सुरुवात फलंदाज विशाल मार्फत. नावाप्रमाणे फलंदाजीमध्ये विशालता आणतोय आणि मनोज सारखा एक गुणवंत गोलंदाजाला फुलटॉस वर 6 धावा अंकित करतोय. श्री गणेश होतोय ऐवजीशी निंबवली या संघाच्या धावफलकाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुट चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? मात्र रोखलं जात आहे ते राजा मार्फत. एकच धाव समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली 7 वर. लोअर फुट चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगले क्षेत्ररक्षण दर्शवताना फक्त 1 धाव खर्च होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली 7 वर. एक चांगली सुरुवात इथे मात्र ऐवजीशी निंबवली या संघामार्फत. दिवा स्पोर्ट दिवा या संघाला संघर्ष जायचा असेल तर अशाच प्रकारची प्रभावी फलंदाजी हा तंत्र मंत्र अवलंबला जातोय तो निंबवली संघामार्फत. मनोज षटकातील पुढचा चेंडू लेफ्टम अराउंड विकेट राजासाठी. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह करतोय. चेंडू बोलतोय कव्हर क्षेत्रामध्ये. कुणाल आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण देतोय. फक्त एकच धाव समाधान. धन्यता व्यक्त करतोय राजा. 8 धावा 3 चेंडू मध्ये अंकित करताना निंबवली संघ. 14.25 ची सरासरी आवश्यक असताना 3 चेंडू मध्ये 8 धावा. एक चांगला धावफलक एक चांगली पायाभरणी करण्याचा संकल्प करतोय निंबवली संघ. मनोज षटकातील पुढचा चेंडू लोअर फुट चेंडू पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मात्र जमिनीवर तो नक्कीच कोसळतोय. तत्पूर्वी 2 धावा अंकित करताना आपण पाहतोय फलंदाज विशाल याला. त्याला योग्य साथ राजा मार्फत. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा खर्च होत आहेत. हा थोडासा एक विरोधाभास जाणवतोय. धावसंख्या दुहेरीमध्ये 10 वर. 4 चेंडू 10 धावा. पहा कशा पद्धतीनं तो नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि थोडासा जमिनीवर कोसळतोय. मनोज षटकातील पुढचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. लॉर फुट चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग क्षेत्रामध्ये दक्षक असा क्षेत्ररक्षक मात्र अजय मार्फत चूक होतोय आणि इथे मात्र
2 धावा पुन्हा एकदा प्राप्त करताना विशाल. आयुष्यमान भवचा आशीर्वाद अजय मार्फत दिलं जातंय. एक थोडं आश्चर्यकारक क्रिकेट पाहायला मिळतंय. थोडंसं फ्लडलाइट्स मध्ये खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. चेंडूला लिफ्ट केलं गेलं होतं आणि लॉंग ऑन शतकामध्ये अजय दक्ष होता. मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी व्हावं असा शुभ आशीर्वाद मिळतोय तो फलंदाज विशालला. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 12वर. 12 धावा धाव फलकावर या अगोदरचा चेंडू दाखवला जातोय. पहा कशा पद्धतीनं तो जमिनीवर कोसळला होता. 12 धावा मनोज मार्फत खर्च होतात 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू, शेवटची संधी या पहिल्या षटकातील. सामना करतोय विशाल. अकोटबद्ध चेंडू इथे मात्र फलंदाज गाफील राहतोय. यष्टीरक्षक देखील गाफील राहतोय. पायाला लागून चेंडू वळतोय गली क्षेत्रामध्ये. 30 यार्ड सर्कलच्या आत चेंडू अडवला होतोय. मात्र 1 धाव अंकित केली जाते विशाल मार्फत. स्ट्राईक नक्कीच विशालकडे राहते. ही एक चांगली जमेची बाब जो असेल ती आई वजेश्वरी निंबवली या संघाच्या दृष्टिकोनातून. 13 धावा खर्च होताना मनोज भोईर मार्फत पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं आणि या आचारसंहिता असलेल्या षटकामध्ये नक्कीच एक लयलूट करणारी फलंदाजी विशाल मार्फत सादर झाली. आचारसंहितेचं उल्लंघन केलं गेलं आणि एक चांगलं परिपक्व पायाभरणीला प्रत्यय देताना 14.25 ची सरासरी आवश्यक असताना इथे 13 धावांवर समाधान व्यक्त करतोय विशाल आणि राजाच्या साथीनं सलामीवीरांच्या भूमिकेत आई वजेश्वरी निंबवली संघ. आपण पाहताय खासदार चषक 2017 ही स्पर्धा भिवंडीकरांना आदर, सन्मान आणि आनंद देणारी भिवंडी तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा. सन्माननीय योगेश भोईर, शिवमता वळ आणि मराठा पंजाबचा हा शो. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेला सुरुवात आणि आज आपण पाहतोय 2 मार्च. आज स्पर्धेचा हा 5वा दिवस. उद्या 3 मार्च स्पर्धेचा 6वा दिवस आणि 5 मार्च रोजी सन्माननीय लोकनेते कार्यसम्राट खासदार माननीय श्रीमान कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ, त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्या उजव्या बाजूला ही प्रतिमा पाहू शकता. अग्निभूषण ठाणे जिल्ह्याचे एक विकास पुरुष सन्माननीय लोकनेते आदरणीय खासदार श्रीमान कपिल मोरेश्वर पाटील साहेब. जयेश येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन बंदरावरती मंदिराच्या एंड कडून 8 ते 10 पावलांचा रनअप, राईट आर्म लेफ्ट आर्म अराउंड विकेट. मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस होतोय विशाल मार्फत. एक आगीवेगळी शैली आहे. थोडस टर्न नक्कीच मिळतोय चेंडूवर आणि ज्या वेळेला चेंडू पिच होतो विकेटवर, डांबर विकेट आपण पाहतोय, त्यावेळेला नक्कीच स्विंग मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश मार्गस्थ होताना. आता मात्र उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर, रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर पंच शारीरिक कवायत करताना नियम क्रमांक 25 ची खूण आपले दोन्ही हात समांतर दिशेने फैलावून वाईट कळवत आहेत. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 14वर. गुणसंख्या लेखन करताना भिवंडी तालुक्यातील एक नामांकित समालोचक, गुणसंख्या लेखक सुभाष धुमाळ. पुढचा चेंडू आता मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये जीएलटी ब्लॉकतोय आणि फलंदाज विशाल याची खेळी संपुष्टात. पहिला आदरा बसतोय आई वजेश्वरी निंबोली संघाला. पहिलं सुयश गोलंदाज जयेशाला.
पासून खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं. ज्या वेळेला चेंडू उसळी प्राप्त करतोय, स्विंग होतोय, आपण होतोय आउट स्विंग. नऊ धावा खर्च करतोय जयेश. पहिल्या षटकात 13 धावा खर्च झाल्या होत्या मनोज मार्फत. मात्र ह्या दुसऱ्या षटकात प्रभावी गोलंदाजी केली आहे ती जयेशनी. फक्त एकमेव षटकार आपण जर वगळला तर नक्कीच प्रभावी गोलंदाजी. शेवटची संधी. आता मात्र पुन्हा एकदा लिफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू पळतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद पुन्हा एकदा दिला होतोय विकी म्हात्रे मार्फत. राजाला पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय, दुसरं जीवनदान राजाला. आणि अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या एकंदरीत 11.50 च्या सरासरीनं 1 गडी बाद 23 धावा. प्रति षटकामागे 14.25 ची सरासरी आवश्यक होती. विचार केला जर तर नक्कीच आपण ज्यावेळेला डीएसडी संघ खेळत होता पहिल्या षटकात 10 धावा अर्जित केल्या होत्या, तर पहिल्या षटकात नक्कीच 13 धावांनी थोडस प्लस फॅक्टर मध्ये होता. मात्र दुसऱ्या षटकात आपण पाहतोय की ज्या वेळेला 19 धावा डीएसडी ने अर्जित केल्या होत्या त्यावेळेला फक्त 10 धावांवर समाधान मानतोय आई वजेश्वरी निंबवली संघ. आता मात्र सरासरी थोडीशी वाढते. सरासरी येते ती तब्बल प्रति षटकामागे 17 ची. चेंडू शिल्लक आहेत 12 धावांची आवश्यकता ती 34. 57 धावांचं आव्हान आणि एकंदरीत 23 धावा धावफलकावर झळकवल्या जातात. थोडासा पिछाडीवर. आता मात्र संघर्ष, प्रखर संघर्ष दाखवावं लागेल आपल्या फलंदाच्या माध्यमातून. आपली तंत्रशुद्धता, आपल्या अंगी असलेलं नक्कीच दर्जेदार फलंदाजीचा प्रत्यय आपल्या गुणकौशल्याने सादर करावं लागेल आई वजेश्वरी निंबवली या संघाच्या फलंदाजांना. कुणाल येतोय डीएसडी संघाचं तिसरं मिसाईल, तिसरा गोलंदाज कुणाल. प्रतीक भोईर उद्याची तयारीत मग्न. उद्या आपण पाहणार आहोत मराठा पंजाब या संघाला. महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध खेळताना मराठा पंजाब आणि महिंद्रा स्पोर्ट्सचा सामना असेल उद्याच्या दिवशी. कुणाल राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, बॅकलिपचा चांगला वापर. हा पण चेंडूला लिफ्ट केलं ते. चेंडू वळतोय डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होतोय, चेंडूवर झडप घालतोय. मात्र तत्पूर्वी संधी आहे ती राजाला 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 वर. चेंडू शिल्लक आहेत 11 धावांची आवश्यकता आहे 33. प्रति चेंडू मागे 3 धावा असं समीकरण येतंय. शिवराम वैती सर नक्कीच एक ज्येष्ठ खेळाडू आहेत, मात्र पंचांच्या भूमिकेत आपल्या आठवणींना उजाळा देताना आपला तरुणपण नक्कीच आठवताना. पुढचा चेंडू आता मात्र ऑन दी अप ऑन दी राईज खेळला गेला फटका. 1 बाउंड चेंडू लॉंग क्षेत्र क्रिएट करतोय. वाघाची दहाड फोडला पार. चेंडू सीमारेषे पार. खासदार षटकार. चार धावांनी आपण पाहतोय पंच 4 धावा आहेत ना. चार धावांनी आपण पाहतोय धावफलक पुढे सरकताना पोहोचते ते 28 वर. 28 धावा धावफलकावर. 2 षटक आणि 2 चेंडूची समाप्ती. चेंडू शिल्लक आहे 10 धावांची आवश्यकता आहे ती 29. 10-29 असं समीकरण. प्रत्येक क्षणाला एक वेगळं चित्र इथे स्पष्ट होतंय. एक वेगळं रंगतदार सामना पाहायला मिळतोय. जसं चित्र रेखाटलंय दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाने, त्यामध्ये रंग भरताना आई वजेश्वरी निंबवली संघ. पुढचा चेंडू कुणाल राईट ओव्हर द विकेट. कोटप्याचा चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय. झेल होण्याची दाट शक्यता आणि अप्रतिम झेल मनोज भोईर मार्फत.
प्राप्त झालेला चेंडू अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, जास्त उंची प्राप्त होते आणि मनोज भुईर जी गोलंदाजीमध्ये चुकी करतोय ती क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच पुनरावृत्ती न करताना एक चांगलं क्षेत्ररक्षण देतोय आणि दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला जे हवंय तेच देण्याचा प्रयत्न कुणाल याच्या साथीनं फलंदाजाला बाद करतोय. दुसरं सुयश मिळतंय दिवा स्पोर्ट दिवा या संघाला, तर पहिलं सुयश प्राप्त करताना इथे कुणाल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अठ्ठावीस धावा, चेंडू शिल्लक ते 9 धावांची आवश्यकता आहे ती 29. शिवराम वैती हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मैदानाच्या जाताना पुढचा चेंडू कुणाल सामना करतोय, तो फलंदाज राजा. नॉन सेकंडला फलंदाज प्रभाकर. उजव्या थोडासा बाजूने जाणार चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. आपले दोन्ही हात समांतर दिशेनं पहिल्याहून नियम क्रमांक 25 वाईटची खूण दर्शवत आहेत. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 29 वर. चेंडू शिल्लक आहेत 9 धावांची आवश्यकता आहे ती 28. 9 चेंडू 28 धावा असं समीकरण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. कुणाल षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू अंगावर आदळतोय, दाबाची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आपण पाहतोय इथे व्यवस्थित यष्ट्यांवर जात नाही. लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 30 वर. धावांची आवश्यकता आहे 27. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 27 धावा. प्रत्येक क्षणाला एक वेगळं चित्र, एक वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. धनेश इलेव्हन हा संघ 4 तारखेला या स्पर्धेमध्ये खेळेल आणि फायनल मेगा फिनाले आपण 5 तारखेला पाहणार आहोत. खासदार चषक या स्पर्धेचा. कुणाल षटकातील 5वा चेंडू सामना करतोय फलंदाज प्रभाकर. आता मात्र एक ऑकवर्ड लुक मध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळायचा सुद्धा ऑफ साइडला चेंडू वळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 38 सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू अडवलातोय तो गोलंदाज जयेश मार्फत. मात्र तत्पूर्वी एक धाव घेण्याची संधी प्रभाकरला प्राप्त होतोय. एक आगावेगळा प्रयत्न केला होता प्रभाकरने, मात्र त्यालाच कळलं नाही की कशा पद्धतीने फटका खेळला जातोय आणि कशा पद्धतीने धाव अर्जित होतोय. धावा कशा येतात ह्या महत्वाच्या नाहीत, धावा येणं महत्वाचं असतं आणि एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 31 वर. धावांची आवश्यकता आहे 26. चेंडू शिल्लक आहेत 7. 7-26 चं समीकरण, 7-26 चा उतारा आवश्यक असेल तो आई वजेश्वरी निंबवली या संघाला. षटकातील पुढचा चेंडू कुणाल मार्गस्थ होताना. आता मग आपण पाहतोय रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळतोय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 32 वर. राजा हा फलंदाज आपण खेळताना पाहतोय स्ट्राईक एंडला. 7 चेंडू 25 धावा. 7-25 असं समीकरण. पुढचा चेंडू आता मात्र ऑन दी राईज खेळला गेलेला एक अप्रतिम नेत्रदीपक षटकार, खासदार षटकार. चेंडू शिल्लक आहेत 6 धावांची आवश्यकता आहे आता मात्र 19, कारण 25 धावांची आवश्यक असताना एक अप्रतिम
विलोभनीय षटकाराची खेळी सादर करतोय तो फलंदाज राजा. नावाप्रमाणे लयलूट करणारी राजेशाही फलंदाजी राजा मार्फत. कुणाल शेवटच्या चेंडूवर 6 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा आणि तिसऱ्या षटकात आपण पाहतोय एकंदरीत 15 धावा खर्च होताना. 6 संधी असतील, 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची आवश्यकता आहे ती 19. 6-19 असं समीकरण. शेवटचं षटक कुठल्या गोलंदाजाला द्यावं, ही जबाबदारी कोणावर सोपवावी, हे थोडस चर्चासत्र घडताना दिवा स्पोर्ट्स दिवा DST मध्ये अभिजित देखील थोडस चिंतातूर होतोय. मात्र थोडासा उत्साही आपण पाहतोय जतीन भोईर. आपल्याला जर इंग्लिश कोचिंग किंवा इंग्लिश स्पीकिंग जर कोर्स करायचा असेल तर अभिजित पाटील यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. अजय येतोय. अजय भोईर. मूर्ती लहान पण कीर्ती महान. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अजयने एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळली आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नक्कीच जास्त धावा देखील त्यांनी अर्जित केल्यात. माझ्या समवेत सुभाष धुमाळ पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत जागतोय आणि आमचा ज्ञानेश्वर चिकणे नेहमी म्हणत असतो की जागतो तो जगतो. अजय पहिल्या चेंडूला नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पंचांचा हात नक्कीच आपण पाहतोय. प्रभाकर स्ट्राईकला आहे. राजाला जास्तीत जास्त स्ट्राईक कशा मिळतील की प्रभाकर चांगली फलंदाजी करेल. अजय पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. रिटर्न क्रिकेटच्या खूपच बाहेरचा चेंडू, विकेटच्या खूपच बाहेर चेंडू हाताळतोय. पंच दर्शवतात की हा चेंडू नियम क्रमांक 25 च्या अनुषंगाने वाईड आहे, स्वैर आहे. पहिला चेंडू स्वैर हाताळतोय अजय. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. धावफलकावर 39 धावा. 2 गडी बाद. आई वजश्री निंबवली संघ. योगेश कोळवी अजूनही नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवर हा सामना पाहतायत. आता मात्र लिफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये झेल घ्यायची दाट शक्यता आणि फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये झेल टिप राहतोय आणि फलंदाज प्रभाकर याची खेळी संपुष्टात.
केलं तो चेंडू आणि अप्रतिम झेल टिपला होता आणि तदनंतर चेंडू उडवला होता कारण बॅलन्स जात होता. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. तू चल मैं आया. कारण विकेटच्या सरळ आम्ही नाही आहोत, थोडस स्क्वेअर आहोत, त्यामुळे नक्कीच व्यवस्थित चेंडू कसा पडतोय हे व्यवस्थित आम्हाला कळत नाहीये. अजय नक्कीच राईटम ओव्हर द विकेट चेंडू हाताळतोय आणि प्लेड ऑनच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बॅटची एज आणि सरळ यष्ट्यांवर चेंडू जातोय आणि प्लेड ऑनच्या स्वरूपात तो बाद होतोय. एक चेंडू शिल्लक 17 धावांची गरज. विजयाच्या समीप डीएसडी. आता मात्र चेंडू लवकर करण्याचा प्रयत्न, दाद मागताय पंचांकडे आणि निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं 17 धावांनी विजय संपादन करतोय तो डीएसडी संघ आणि पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. विकी स्पोर्ट्स कुकसे या संघासमोर लढत देईल डीएसडी हा संघ. निश्चित या सामन्याचा जर विचार केला मोरे सर तर 3 दावेदार होते मॅन ऑफ द मॅचचे. त्यामध्ये कृपेश 5 चेंडूंचा सामना केला होता 15 धावा, विनय 4 चेंडूंचा सामना केला होता नापात 15 धावा आणि अजय 9 धावा केल्या होत्या 4 चेंडूमध्ये. मात्र जी महत्वाची विकेट होती राजा याची, राजा हा मोठा फलंदाज होता निंबवली संघाचा. हॅट्रिक्स निश्चित अजय याने अष्टपैलुत्व सिद्ध केलेलं आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय माझ्या मतानुसार अजय भोईर. नक्कीच अजय भोईर याचं नामांकन होतंय सामनावीर या पुरस्कारासाठी. आणि डीएसडीनी लक्षात ठेवायचं 4 तारखेला सकाळी पहिला सामना तुम्हाला खेळवायचा आहे विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाविरुद्ध. लक्षात ठेवा 4 तारखेला सकाळी पहिला सामना. ठीक 11 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. डीएसडी संघ 4 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता इथे योगेश भोईर सर यांच्या शुभ हस्ते सामनावीर हा किताब, हा सन्मान, हा बहुमान दिला जातोय अजय भोईर या अष्टपैलू सादर करणाऱ्या खेळाडूला.
दिवा स्पोर्ट्स दिवा संघातील सर्व खेळाडूंनी सूचनाकडे लक्ष द्यावं। 4 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचंय। नक्कीच आजचा शेड्यूल इथे संपला असं जाहीर करतोय, आजचे सामने संपले असं जाहीर करतोय, आपली रजा घेतोय। नक्कीच क्रिकेट कायम चालू राहणार आहे, ही शृंखला अशीच निरंतर चालू राहणार आहे, रंगत वाढणार आहे। सुपरवर उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल की नाही हे उद्याच्या दिवशीच कळेल, मात्र आज इथेच थांबतोय, पूर्ण विराम देतोय, आपली रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी आणि जय क्रिकेट। धन्यवाद।